आणि गाड्यावर जशी भेटते तशी अंडा बुर्जी पाव कधी ट्राय केली का? नसेल केले तरी तुम्ही ही घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता. तुम्हाला ही चव अगदी आवडेल अशीच आहे. नमस्कार, मी मीनाक्षी मिनूज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गाड्यावर जशी भेटते तशी अंडा बुर्जी आणि त्यासोबत पाव करणार आहोत. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे, टोमॅटो, मिरची आणि आलं लसूण मी चिरून घेतलंय. तर इथं तव्यावर मी थोडंसं बटर घेतलंय. त्यात मी 2 चमचे तेल सुद्धा टाकून घेतलंय आणि ते व्यवस्थित असं गरम करून घेतलंय. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात आपण जो चिरलेला कांदा आहे, अगदी बारीक चिरून ठेवलेला कांदा आहे, तुम्ही बघू शकता. जेवढा बारीक चिरता तेवढी छान चव येते. तर तो आपण असा व्यवस्थित असा परतवून घेऊया. अगदी 2-3 मिनिटं असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडासा मऊ पडेल असा. त्याच्यानंतर आपण त्यात टोमॅटोही टाकून मिक्स करून घेऊया आणि ते सुद्धा अगदी मऊसर थोडेसे शिजवून घेऊया. अगदी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता 2 मिनिटं व्यवस्थित असं परतलं. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं झाले. तर आता मी त्यात थोडंसं मिरची आणि जे आलं लसूण चिरले ते टाकून व्यवस्थित असं परतवून घेते. ते व्यवस्थित असं परतलं गेलं पाहिजे तेलात. तर ते व्यवस्थित असं परतलं की सगळं आपण मिक्स करून घेऊया. अगदी 2 मिनिटं असं परतवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता. तर त्यात मी आता इथं अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. मी इथं मिरच्या वापरल्या त्यामुळे लाल तिखट अगदी प्रमाणातच वापरते. तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. मसाल्याला अगदी तेल सुटले तुम्ही बघू शकता. तर आता आपण त्यात अंडे फोडून टाकणार आहोत. तर अगदी या पद्धतीने तुम्ही असे अंडे व्यवस्थित असे फोडून टाकू शकता. आता मी 3 अंड्याची जी भुर्जी बनवते, तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅस थोडासा मोठाच ठेवायचा म्हणजे ते लवकर परतलं जातं. तर तुम्ही बघू शकता की या पद्धतीने आपण परतवून घेतलंय. त्यात मी आता चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट तयार होणारी ही अंडा भुर्जी तुम्हाला नक्की आवडेल. जे आपण गाड्यावर जशी खातो अगदी त्याप्रमाणेच अगदी चव लागू शकते. तुम्हाला नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि अगदी सोपी आहे. करायला सुद्धा जास्त अवघड नाहीये. तुम्ही एकदा केली तरी तो अगदी हमखास परत परत बनवून खाल्ला. तर आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित असे ते अंडी परतली गेली आहेत. तर आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. डिशमध्ये मी ते काढून घेतले. त्यासोबत मी पाव सुद्धा अगदी असे तव्यावर असे गरम करून घेते. अगदी थोडेसे बटर टाकून आपण तव्यावर ते पाव पलटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.